नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। एक तुम्हाला मला माहिती सांगायची होती की इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती असे हेल्थच्या टिप्स बघत असतो, बरोबर आहे। म्हणजे कसं मॅरिड वुमन किंवा आजकालच्या 30, 35, 40च्या म्हणजे ज्या वयात लेडीज आहेत त्यांना एक कॉमन प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे डोकेदुखी, कंबरदुखी आणि खूप जास्त काम केलं म्हणजे समजा आपल्याला सुट्टी असते संडेला, तर आपण काय करतो, संडेला आपण करूया आराम। पण ऍक्च्युअल मध्ये आराम होतो का? नाही होत। आपण काय करतो, जे आपण 6 दिवस काम करतो ना, त्याच्या तिप्पट चौपट आपण संडेला कामं करतो। जी उरली सुरलेली छोटी मोठी कामं, दुकान वगैरे, इस्त्री वगैरे, कपडे, हे लादी वगैरे पुसणं, हे सगळीच कामं पकडा तुम्ही, ती आपण करत असतो सुट्टीच्या दिवशी, बरोबर। तर मग काय होतं की आपण नाही नाही मी या संडेला मी आराम करणार, बाकीच्या दिवशी मी थोडं थोडं करून काम करेल असं आपण म्हणतो। पण ऍक्च्युअल मध्ये काय होतं, आपण आराम करत नाही आणि आपण फक्त काम आणि कामच करतो। मग काय होतं दुसऱ्या दिवशी ते सांगायचं राहिलं। काय होतं की आपल्याला येते अंगात कणकण, आपली हाडं दुखतात, बरोबर, आणि बॉडी पेन होतं। मला असं झालं होतं की मी एवढं काम केलं दिवसभरात सुट्टीच्या दिवशी की मला दुसऱ्या दिवशी अक्षरशः बॉडी पेन होत होतं, हाडांमध्ये दुखत होतं आणि हाडांचा तो ताप असतो नाही का, आतून कणकण। म्हणजे कोणाला जर मी म्हटलं ना मला तापाची खूप ताप आलाय, मला असं फील होतंय, तर समोरचं काय म्हणला, तुझा तर हात थंड आहे, तुला तर काहीच नाही झालंय। पण ऍक्च्युअली मध्ये त्याला माहिती आहे की तो काय त्रास सहन करतो। नाकातून आपल्याला वाफ येते किंवा तोंडातून वाफ येते, डोळे गरम होतात आणि असं होतं की म्हणजे काहीच नको, फक्त अंगावर घेऊन झोपून जावं, जेवायलाही देऊ नका आम्हाला। पण अशा वेळी काय करायचं, आपण काय म्हणतो, मी एक टॅबलेट खाईल रात्री झोपायच्या वेळी आणि सकाळी उठून कामाला जाईल। पण काय असतं की तुम्ही टॅबलेट खाऊ नका, मला तुम्हाला तेच सांगायचं की एक तुम्ही उपाय करा घरगुती आणि तुमच्या कमी वेळातला आहे आणि तुम्हाला काहीही करायचं नाहीये। फक्त तुम्ही गरम पाणी करा, जेवढं तुमच्या पायांना सहन होईल, कारण आपल्याला पाय त्या गरम पाण्यामध्ये टाकून थोड्या वेळ ठेवायचे आहेत। तर टाकून ठेवायचं म्हणजे आपली स्टीलची बादली असेल, प्लास्टिकची घेऊ नका मोठी अशी खूप जास्त, कारण मग ते पाणी थंड होईल। पाणी गरम करायचंय, त्यात थोडंसं मीठ टाकायचंय आणि ते पाणी घ्यायचं आहे स्टीलच्या बादलीमध्ये। तुमच्याकडे जे स्टीलचं भांडं आहे तेवढं, तुमचे पाय, तुमचे जेवढे पाय तुम्हाला, म्हणजे इथपर्यंत असे मांड्यांपर्यंत पाय नाही बोलते मी, पण तुमचे पाय, हा पायाचा जो आपला पंजा असतो तो पाण्यामध्ये डुबून ठेवा तुम्ही, आणि जेवढं तुम्हाला सहन होईल त्यावेळेच तुम्ही टेम्परेचरचं पाणी घ्या आणि डुबून ठेवा। 101% तुम्हाला सांगते फरक पडणार आहे, कारण हे मी स्वतःवरती करून बघितलेलं आहे। मी असंच व्हिडिओ बघत असायची इंस्टा आणि FB वरती की कणकण आल्यावरती, तापाची कणकण आल्यावरती तुम्ही गोळ्या खाऊ नका, त्याने पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो। तर तुम्ही हे काम करा की गरम पाण्यामध्ये तुम्ही पाय थोड्या वेळ टाकून ठेवा, त्याने तुमचं पूर्णपणे जे ताप कणकण असेल ते निघून जाईल। म्हणजे हे काय आहे असं, हे तर काय असं असं होत नाही असं आपण म्हणतो। पण मी काल म्हटलं चला गोळी खाण्यापेक्षा मी असं करून बघू का, तर मी काय केलं की गरम पाणी केलं, थोडं मीठ टाकलं, बादली घेतली आणि असं सोफ्यावरती बसून खाली बादली होत्या ह्याच्यामध्ये पाणी पाय सोडून बसली। आणि नंतर नंतर काय झालं, तुम्हाला खोटं वाटेल पण नंतर नंतर काय झालं की पूर्ण बॉडीला मला असं एवढा घाम फुटायला लागला की मी घाम पुसतही होती आणि पायही माझे त्याच्यामध्ये होतेच पाण्यामध्ये, पूर्ण अंगाला पाणी, मी असं असं एवढं मला घाम फुटवता, जसं की आपण नाही का ते खूप ताप आला आणि आपण अंगावर घेऊन झोपलो गोळी खाल्ल्याच्या नंतर, मग आपल्याला काय होतं की घाम येतो, त्या टाईपचा घाम माझ्या पूर्ण बॉडीला आला होता। आणि मी तेवढं पुसला पण 10 ते 15 मिनिटं फक्त घाम आणि घामच येत होता। ते कशामुळे की ते ह्याचमुळे की जे मी गरम पाण्यामध्ये माझे पाय टाकून मी बसलेली होती, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जे हीट होती, जे ताप होता, कणकण होती, हाडं दुखत होती, तुम्हाला खरंच सांगते ते एखादी जादू नसते का, जादू, त्या प्रकारे ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरून गेलं होतं। आणि जो घाम फुटला होता त्या घामावाटेही ते सगळं निघून गेलं होतं आणि मी अर्धा तासाच्या आतमध्ये मी पूर्ण मोकळी झाली। आणि जे कुठं मी कामं सोडली होती माझी पेंडिंग घरी आल्याच्या नंतर, ती मी स्वतः उठून पुन्हा केली आणि रात्री झोपतानाही मला असं वाटलंच नाही की मला तापाची कणकण आलेली आहे। तुम्ही हे करून बघा माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटेल की नको मी एक गोळी खाते एवढं करण्यापेक्षा, पण तुम्ही नका गोळी खाऊ, कारण ऑलरेडी आपण टॅबलेट खायची गरज नाही। खूप ओव्हर असेल तर तुम्ही डॉक्टर ट्रीटमेंट घ्या, पण तुम्ही हे करून बघा, नक्की करा। हे 101% वर्किंग आहे, हे मी माझ्या एक्सपिरियन्समधून सांगत आहे। सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि हे माझे अनुभवाचे बोल आहेत। सो तुम्ही हे नक्की करत आई माझ्या मैत्रिणींनो, प्लीज टॅबलेट वगैरे खाण्याचं जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढं टाळा। आणि डोकंदुखीचाही मी म्हटलं तर हे जास्त करून खूप
जास्त चहा पिण्यामध्ये येतो ना, तर त्याच्याने हे गोष्ट होते. तर चहा तुम्ही एकदम सोडता तर येत नाहीये, मग तुम्ही कमी करा आणि कमी करता करता मग सोडून टाका. त्याच्यानेही तुमची डोकेदुखी दुखायचे कमी होईल. तसं चला, बाय बाय, टेक केअर आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.